श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ अनघा दत्त महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु भक्तराज महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु रामानंद महाराज की जय। हरिओम तत्सत। नर्मदे हर। माँ नर्मदा मैया की जय। माँ नर्मदा मैया की जय। आज गुरुपौर्णिमा, गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस। मी लहानपणापासूनच सद्गुरू भक्तराज महाराजांना श्रद्धास्थान मानायची व मानतही आहे। त्यावेळेस गुरु वगैरे काही कल्पना स्पष्ट झालेल्या नव्हत्या, पण परमपूज्य बाबांची प्रचंड ओढ, त्यांची भजनं खूप आवडत। ते जळगावला आले की जाऊच नाही असे वाटायचे। ते जळगावहून गेले की सारखी हुरहुर वाटायची की ते परत कधी येतात। त्यात सगळीकडे त्यावेळेस त्यांच्याचकडे लक्ष असायचं। भजन म्हणताना खूप रडायला यायचं हो ओक्सबोक्सी, पण ते कळण्याचं वय नव्हतं की आपण भजनात का रडतो। बस एवढंच कळत होतं की बाबा सतत येत राहावे आणि त्यांच्याबरोबर आपण भजनं म्हणत राहावे। गुरुतत्व वगैरे समजण्याचं त्यावेळेस वयच नव्हतं। मोठं झाल्यानंतर परमपूज्य भक्तराज महाराजांचा आपण गुरुमंत्र घेऊ, बस आता गुरु पाहिजे जीवनात, ही जेव्हा कळकळ आणि तळमळ वाटायला लागली, त्याच वेळेस परमपूज्य बाबांनी देह ठेवला आणि जीवनात खूपच उणीव भासायला लागली आणि सारखं तळमळ वाटायची की गुरु पाहिजेत, बस गुरु बिना ज्ञान कहाँ से लावू, ही तळमळ अतिशय वाढली होती। रात्रंदिवस झोप यायची नाही। बाबांनी देह ठेवला। आता आपल्याला गुरु म्हणतात की तुम्हाला जेव्हा तळमळ लागली तेव्हा गुरु तुम्हाला शोधत येतो। त्या तळमळीने रोज बाबांना, बाबा तुम्ही कोणाच्या तरी रूपात या हो, बाबा तुम्ही कोणाच्या तरी रूपात या हो। ही उणीव भासायला लागल्यानंतर एकदा बडोद्याच्या गुरुपौर्णिमेला आम्ही गेलो होतो आणि तिथे दादांना बघून, अरे ही आपली गुरुगादीच आहे, बाबा आणि दादा दोघं एकाच नाण्याच्या एकच बाजू आहेत, मग आपण दादांकडनंच गुरुमंत्र घेऊया। दादांच्याकडे गेलो, नमस्कार केला मी आणि वकील साहेब दोघांनी, आणि आम्ही सांगितलं दादा आम्हाला गुरुमंत्र पाहिजे। दादा हसले आणि म्हणाले पुढच्या वर्षी पुण्याच्या गुरुपौर्णिमेला ये, तेव्हा गुरुमंत्र मिळेल। सतत ओढ परत आम्ही पुढच्या वर्षी गुरुपौर्णिमेला बडोद्याला गेलो। बडोद्याला बरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी परत दादांची पूजा वगैरे आटोपली, पाद्यपूजा वगैरे, आणि दादांना म्हटलं दादा तुम्ही गुरुमंत्र देणार होतेत ना या पौर्णिमेत। दादा म्हणाले जा लाईनीत जाऊन उभे राहा। लाईनीत जाऊन उभं राहिलो। सतत हरिओम तत्सतचा जप चालू होता। मनातल्या मनात अश्रू खूप येत होते। सगळ्यांचे दर्शन झाले आणि दादा रूममध्ये जाऊन झोपले। मी आता खूप थकलो आहे, आता कोणाला आमच्या रूममध्ये पाठवू नका। परत रडायला सुरुवात झाली। आजही आपल्याला गुरुमंत्र नाही मिळणार ही तळमळ लागली आणि रडत रडतच बाहेर उभं राहिलो होतो। बडोद्याच्या हॉलमध्ये जवळजवळ 2000 लोक बसलेली होती गुरुमंत्र घेण्यासाठी, पण दादा त्यांच्या रूमचा दरवाजा उघडत नव्हते। सगळं लक्ष त्या रूमच्या दरवाजाकडे लागलेलं होतं। दादा आज तरी आपल्याला गुरुमंत्र देतील का?
बाबांच्या गादीचा गुरुमंत्र आपल्याला मिळेल का, ही सारखी तळमळ लागलेली होती. 3 वाजता गुरुपौर्णिमा संपणार होती. 2:45 होऊन गेले होते तरी दादांनी दरवाजा उघडला नाही. शेवटी लक्ष दादांकडे असताना, सारखी तळमळ लागली असताना एकदम दरवाजा उघडला गेला आणि मुजुमदार वकील साहेब आणि विद्याताई, तुला आत बोलवलं दादांनी. पटकन पळत त्या रूममध्ये गेलो. दादांनी प्रथम वकील साहेबांना गुरुमंत्र दिला. त्यांच्या कानात गुरुमंत्र सांगितला. नंतर मला गुरुमंत्र दिला. या हृदयीचे त्या हृदयी त्यांनी घातले आणि डोळ्यातून अश्रू आले की चला, ह्या जन्मात आपल्याला गुरुमंत्र मिळाला, जीवनाचं सार्थक झालं. दादांनी गुरुमंत्र दिला. त्यानंतर परमपूज्य दादांविषयी काय सांगायचे. दादांचा जन्म 20 ऑक्टोबर 1924 रोजी गोदावरी किनारी नाशिकला झाला. त्यांचे शिक्षण, नोकरी, विवाह वगैरे सर्व गोष्टी त्यांच्या चरित्रात रामानंद माझा भक्तराज साई या ग्रंथात दिलेलाच आहे. आज गुरुपौर्णिमा, त्यानिमित्त बाबा आणि दादा दोघांनी पण भजन, भोजन आणि भ्रमण ही त्रिकुटी अगदी जीवापार जपली. भजन करायचे दोघंही जण रात्रंदिवस. बाबा होते तेव्हा बाबा, दादा होते तेव्हा दादा. दोघांचे पाय खूप सुजून जायचे. दोघंही जण. बाबांनी तर आमच्या लहानपणी 21 रुपये घेऊन टांग्यात येऊन फाटकं धोतर नेसून रात्रंदिवस भजनं केली. रात्रंदिवस 2-2 वाजेपर्यंत भजनं चालायची. आम्ही लहान होतो, भजनाचा अर्थ कळत नव्हता. 2 वाजता भजनं झाली की परत ज्यांच्या घरी उतरलेले असायचे त्यांच्या घरी दिवसा भजनं व्हायची. असं भजन हीच संध्या माना, भजन हीच साधना माना, हा लहानपणापासून ते हेच सांगत आले. जेव्हा त्यांचे गुरु अनंत साई, दोघांचे गुरु तेच, परंतु बाबांना अनंत साईंनी जेव्हा बाबांची उन्मनी अवस्था जागी झाली तसं बघायला गेलं तर बाबा आणि दादा, बाबा आणि मोठे बाबा अनंत साई यांचा फक्त केवळ 11 महिन्याचा सहवास. पण मागचं भलं मोठं गाठोडं बरोबर घेऊन आल्यामुळे, संचित त्यांचं खूप गोळा करून आलेल्यामुळे असल्यामुळे त्यांना 11 महिन्यातच त्यांची वैखरी जागृत झाली आणि त्यांनी स्वरचित सुंदर एकापेक्षा एक भजनं तयार केले. त्यांचं पहिलं भजन साई मंदिरामध्ये, श्यामसाई मंदिरामध्ये, बाप माझा हो ज्ञानवंत, नाच नाचूनी नाचत नाचत उन्मनी अवस्थेमध्ये बाबा असताना त्यांनी नाच नाचून जोर जोऱ्यात बाप माझा हो ज्ञानवंत, ज्ञानवंत की हो यशवंत की हो, बाप माझा हो ज्ञानवंत, हे सुंदर भजन तयार केले. त्यावेळेस इतर भक्त मोठ्या बाबांना म्हणू लागले, बाबा दिनू पागल हो गया, दिनू पागल हो गया. मोठे बाबा म्हणाले, ए दिनू देख तेरे को लोग क्या कह रहे हैं, दिनू पागल हो गया. नहीं, दिनू पागल नहीं हो सकता. दिनू भक्तों को पागल करेगा, लोगों को पागल करेगा. खैर दिनू, आज मैं तेरे को भक्त राज बना देता हूँ. श्रीयुत परमपूज्य बाबा मूळचे दिनकर कसरेकर ते भक्तराज झाले आणि भक्तांवर राज करायला लागले. त्यांचेच गुरुबंधू दादा, बाबांचं बघा ना काय योगायोग आहे. बाबांचं कुलदैवत राम, श्रीराम,
आणि दादांचं कुलदैवत हनुमान. ज्याप्रमाणे रामाच्या समोर हनुमान सतत हात जोडून तत्परतेने उभा असतो की पुढच्या आदेशाची वाट पाहत, त्याप्रमाणे दादा कायम बाबांच्या समोर बसले नाहीत, त्यांच्या आज्ञेचं पालन केलं. बाबांनी देह ठेवल्यानंतर दादांनी त्यांची त्रिकुटी जपली. भजन, भोजन, भ्रमण ते पण करत राहिले. शारीरिक खूप त्रास होता, पाय खूप सुजून जात होते, कफ होता, सारखा कफ व्हायचा. मी दादांना एकदा जळगावला आलेले असताना म्हटलं, दादा तुमचे खूप पाय सुजले आहेत हो. दादा म्हणाले, अगं पायाचे भोग भोगतो मी, बाकी चांगलं आहे. असे हे स्थितप्रज्ञ दादा, स्थितप्रज्ञ बाबा म्हणायचे, तुम्हाला जर मला बघायचं असेल तर रामजीत पहा. असे दादा यांनी पण भक्तराज महाराजांनी 21 रुपये घेऊन भजन करून आश्रम, मोठे मोठे आश्रम उभारले, आपल्या भक्तांसाठी वाढवले. भजन, भोजन, त्यांची व्यवस्था सगळं सुंदर. दादांनी पण ती त्रिसूत्री चालू ठेवली आणि भक्तांचे ते आश्रम बाबांनी सुरू केलेले वाढवले आणि जपले, शेवटच्या क्षणापर्यंत जपले. भक्तांवर अतोनात प्रेम केलं दोघांनी. भक्तांना कधी जाणवू दिलं नाही. बाबा आणि दादा ATM होते. काही गुरूंच्याकडे गेल्यानंतर तर आपल्याला असं वाटतं इतके ते इतके टाईमच ते भेटतील. त्यांना भेटायची वेळ ही कुठे काळ्या टोप्याच पाहिजे, धोतरच नेसलं पाहिजे, कुठे म्हणतात सोहळ्यातच स्वयंपाक पाहिजे, कोणी काही. पण हे दोघंही त्याच्यापेक्षा वेगळे होते. त्या दोघांचंही वर्णन करायचं झालं तर ते शब्दात न मावणारी शक्ती आहे, ते शब्दातीत आहे. दोघांनी पण त्यावेळेस आमच्या मनात आलं की एखादा आश्रम, बाबा दादा होते त्या दादांना विचारलं, दादा आश्रम काढायचा आहे हो. दादा म्हणले, हे बघ आश्रम काढणं सोपं आहे, ते चालवणं कठीण आहे. कमीत कमी आश्रमात येणाऱ्यांना तो केव्हाही आला तरी त्याच्या सोयीनुसार येईल तो. तर त्याच्या सोयीनुसार तो जेव्हा येईल तेव्हा तुम्ही त्याला निदान कमीत कमी कढी खिचडी म्हणा, पिठला भात म्हणा, त्याला खाऊ घातला पाहिजे, तरच ते आश्रम. कारण भक्त आपले लांबून लांबून येतात, ते कुठून कुठून येतात, गाड्या घोड्यांनी येतात, ते आपल्यासाठी आश्रमात आलेले असतात. त्यांची जेवणाची व्यवस्था, अन्नदान करणं सगळ्यात जास्त महान श्रेष्ठ दान आहे. जर तुम्ही अन्नदान करणार असाल व्यवस्थित तरच आश्रम काढा, हे दादांचे वाक्य आहे. त्याप्रमाणे गुरुकृपा बाबा आणि दादांची दोघांचीही झाल्यानंतर आपल्याला त्यांनी श्रीपाद श्री वल्लभ हा आश्रम जणू काही वसंत पंचमी बाबांच्या प्रगट दिनीच आपल्याला श्रीपाद श्री आश्रमाची जागा मिळाली आणि भूमिपूजनही त्याच दिवशी झाले. आपण या अन्नछत्रामध्ये आश्रमामध्ये जे नर्मदा परिक्रमा पायी करतात, ओंकारेश्वरून पायी परिक्रमा उचलल्यानंतर आपल्या आश्रमात येतात, त्यांचे आपण जेवण, चहा, पाणी, नाश्ता, निवासाची सोय करतो. भोजन प्रसादी खाऊन ते तृप्त होतात. जवळजवळ दादाबाबांच्या आशीर्वादाने दरवर्षी 4-4,500 लोक आपल्याकडनं परिक्रमा करणारे नर्मदा मैयाचे आपल्याकडे जेवण करून जातात, भोजन प्रसादी होऊन तृप्त होऊन जातात. गुरुकृपा ही केवलम केवलम केवलम. बाबांनी आणि दादांनी आपल्या आपण जे लोक येतात त्यांना आपण पण त्रिसूत्री कार्यक्रम राबवतो. आपण आता भ्रमण करू शकत नाही, म्हणून जे भ्रमण करून येतात त्यांना आपण भोजन देतो आणि रोज त्यांना 2 बाबांची भजनं ऐकवतो आणि भजनाचे अर्थ सांगतो. कारण भजन हीच जर संध्या आणि साधना माना हे जर दादाबाबांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर आपण ते त्यांची त्रिसूत्री या आश्रमामध्ये जपतो आणि ते करून घेत आहेत, पुढेही तेच करून घेणार आहेत. त्याच्यातलंच एक भजन आज आपण त्यांच्या चरणी सेवा म्हणून लावू आणि पुढेही त्यांचे भजन
जसजसे माझ्याकडून ते सेवा करून घेतील, भजन रूपी सेवा आणि त्याचं निरूपण, जो माझ्या बुद्धीला अर्थ लागेल ते जे माझ्याकडनं बोलून घेतील ते, मी स्वतः काहीच बोलत नाही. ही शक्ती मी हे कार्य करते हे मी म्हणणारच नाही. ते करून घेतात म्हणजे हे साधं सामान्य काम नाही आहे. आज 4-4.5 हजार लोक आपल्याकडे आश्रमात जेवण करून जाणं, त्यांची सेवा करणं, माझी पात्रता नसताना, माझी योग्यता नसताना, माझी परिस्थिती नसताना ते करून घेत आहेत. ही गुरुकृपा ही केवळ त्यांची कृपेनेच होत आहे आणि पुढेही होत राहील. आज आपण त्यांच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांना भजन रूपी सेवा आजपासून जी करत आलेलंच आहे. आज 6 वर्ष झाले आपण इथे आश्रम चालवत आहे, ते 7वं वर्ष आहे. या 7व्या वर्षापासून जे लोकांना आपण भजनामध्ये संध्याकाळी रोज ऐकवतो, तसंच आज मी एक भजन रूपी सेवा बाबांच्या चरणी लावत आहे. कारण भजन हीच संध्या, भजन हीच साधना ते सांगतात. म्हणून आपण त्याचा अर्थ बघूया. आणि त्याच्यात काही माझी जर चुकी झाली, कारण ज्ञानी हे माझ्यापेक्षा एक भक्त आपले खूप ज्ञानी आहेत, ते कोणताही अर्थ लावू शकतात. पण मला माहिती आहे की बाबांचंच भजन आहे, अज्ञानी बालकांची सेवा ही गोड व्हावी, चुकले जरी मी देवा, मजवर कृपा करावी. चुकले जरी मी बाबा, मजवर कृपा करावी. मी अज्ञानी बालक ही सेवा बाबांच्या भजन रूपी सेवा पण बाबांच्या चरणी गुरुपौर्णिमेच्या दिवशी लावते. काही चुकी झाली तर ते निश्चितच मोठ्या मनाने मला माफ करतील याची मला पूर्ण खात्री. आज आपण जे भजन घेणार आहोत ते घेणार आहोत. ऐक, बाबांचं भजन स्वरचित भजनांवरच मी बोलणार आहे बाबांच्या, कारण त्याच्यातच त्यांनी ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, सगळे जे योग आहेत ते भजनातूनच सांगितले. ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, वेदांत सगळं त्याच्यातच आहे. त्या भजनाच्या सारांमधनंच आपण बघणार आहोत. तर हे 2 शब्द तुम्ही माझे ऐकून घ्या अशी मी तुम्हाला विनंती करते. ऐक जीवा तुझ गोष्ट सांगतो अमोल मोलाची, ऐक जीवा तुझ गोष्ट सांगतो अमोल मोलाची, आस कुणाची धरू नको रे कुणी नये साथी, आस कुणाची धरू नको रे कुणी नये साथी. हे जीवा म्हणजे आत्मा, आपल्यात बसलेला तो जीव आत्मा, त्याला बाबा आणि दादा सांगत आहे, हे जीवा तू ऐक, तू आता तरी ऐक. मी तुला एक आज अमोल असा सल्ला देणार, अमोल, ज्याचं मोल पैशात होऊ शकत नाही, असा अमोल सल्ला मी तुला आज देणार आहे. हे जीवा तू आतापर्यंत फिरला सगळीकडे, पण आज मी जो सल्ला देते तू ऐक. काय? आस कुणाची धरू नको रे कुणी नाहीये साथी. हा माझा, तो माझा आपण करत बसतो, पण जीवनामध्ये कोणी साथ देणार नाहीये. मनुष्य एकटा आलाय आणि एकटाच जाणार. अकेला चलो रे, जीवनामध्ये एकटं चला. हे साधू संत एकांती राहून का सांगतात? लोकांतातून एकांतात जातात. ते का सांगतात की तू जीवा आता माझा ऐक, तू कोणाची आज धरू नको, असा मी तुला एक अमोल सल्ला आज देत आहे. बंधू भगिनी जे इष्ट सोय रे वाट तुझी बघती, बंधू भगिनी जे इष्ट सोय रे वाट तुझी बघती, धन दौलतीचे फिरता फासे कीर्तिहीन होसी.
धनदौलतीचे फिरता फासे कीर्तिहीन होसी. हे बंधू भगिनी तुला कुठपर्यंत विचारतील? जवळ तुझ्याजवळ माया पैसा आहे तवरच तुला विचारतील. एक दिवस तुझ्या जवळचा पैसा संपला की ते पाठ फिरवतील. ते इष्ट सोयरे तुझी तोपर्यंतच वाट बघतील. हे जीवा तू आता तरी सुधर. ऐक, तुला पाहता जवळून सारे पाठ मोरे होती. तुला पाहता जवळून सारे पाठ मोरे होती. व्यर्थ जीवा तू तळमळशीर, व्यर्थ जीवा तू तळमळशीर, झापड जाता मायेची. ही मायेची झापड गेली की आपण तळमळतो. मी इतका आजारी होतो तरी मला बघायला तो भाऊ आला नाही, माझ्या बहिणीने मला फोन केला नाही, साधी विचारपूस केली नाही. आपण व्यर्थ तळमळतो का? आता कशाला येतील ते? पाठमोरे झाले का? कारण तुझ्या जवळचा माया संपली आहे, पैसा संपलाय. ते आता तुझ्याकडे बघून पाठ फिरवत आहे. आजकालचे साधू संतही तसेच झाले हो. ज्याच्याकडे श्रीमंत मोठे मोठे घरं आहेत, AC आहेत, पलंग आहेत, मोठ्या मोठ्या सोयी होतात, त्यांच्याकडे जातात आजचे साधू संत. बरेच त्यांना मोठाले घरं लागतात, बंगले लागतात, कार लागतात. आणि बाबा जळगावला यायचे, छोट्याशा त्या सराफांच्या पहिल्या खोलीत 25 जणांना घेऊन झोपायचे. विठू माझा लेकुरवाळा, त्याप्रमाणे सगळ्यांना छातीशी घेऊन बाबा त्या एवढूशा खोलीमध्ये सगळ्यांना जवळ करून झोपायचे. त्यावेळेचे संतही असे होते. आता तर संतांना मोठ्या मोठ्या गाड्या, घोड्या, मोठे मोठे बंगले लागतात, त्याच्याशिवाय ते गरिबाकडे जात नाहीत. बघा तुम्ही, मला दाखवा असे संत कोणी असतील तर. मी पण शोधात आहे की ते छोट्याशा झोपडीमध्ये जातात आणि तिथे जाऊन राहून राहिलेत, आपल्या भक्तांना घेऊन गेलेत. नाही दिसेना. बाबा प्रसिद्धीच्या मागे कधीच नव्हते. त्यांना प्रसिद्धी आवडायची पण नाही. ते भजन जे रचले त्या भजनामध्ये एक एक अर्थ त्यांनी जीवनाचा पूर्ण सिद्धांत सांगून दिलाय, गुणार्थ सांगून दिलेला आहे. तो घेतला तर आहे, आम्ही भक्तांनी तो घेतला तर आहे. भजनात सुद्धा काही लोक टिंगला टवाळक्या एकमेकांकडे बघून हसणं, खाणाखोणा करणं. जे लोक सांगतायत की आम्ही 10 वर्ष बाबांबरोबर राहिलो, 12 वर्ष बाबांबरोबर राहिलो, त्याच लोकांना बाबा काय होते, दादा काय होते कळलंच नाही. स्पष्ट सांगायचं झालं तर. नाहीतर त्यांच्या वागणुकीतून दादा बाबा दिसायला पाहिजे. आपल्या गुरूंना काय आवडत होतं, गुरूंना काय अपेक्षित होतं, आणि आपण काय वागतोय याचा विचार करायला कोणीच तयार नाही. अरे भक्त भक्ताला जाणत नाही तर तो दुसऱ्यांना काय जाणणार? त्यांनी स्वतःला ओळखलं नाही, ज्यांनी गुरूंना ओळखलं नाही त्या दुसऱ्यांना काय ओळखणार? जाऊ द्या, आपण पुढचं बघू. जवळून पाहतात तुला पाहता जवळून सारे पाठ मोरे होती. व्यर्थ जीवा तू तळमळशीर, झापड जाता मायेची. माता पिता तुझ जन्म देती, प्रेमे वाढविती. प्रारब्धाचा भोग सरता तुलाच टाकून जाती. आई वडील बिचारे प्रेमाने मुलांना आपल्या लहानाचं मोठं करतात. मला नको त्याला दे, मला नको त्याला दे, त्याला आवडतं त्याला राहू दे, त्याला खाऊ दे. स्वतः फाटक्या तुटक्या ड्रेसवर एका राहतील पण त्या मुलाला देते. आणि तो जन्मदाता मुलगा माता पित्या प्रेमाने वाढवतात आणि त्यांचा भोग सरला की ते बिचारे ते चालायला लागतात. आप्त सोयरे गेले, भाऊबंधू भगिनी गेलेत,
पैसा नाही म्हणून आई वडील गेलेत. नंतर काय बरी रे पत्नी तुझी जी प्रीती सदा करीती, काय बरी रे पत्नी तुझी जी प्रीती सदा करीती, मागे पुढे बघ तुला टाकून अखेर सोडून जाती, मागे पुढे बघ तुला टाकून अखेर सोडून जाते. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. बायको नवऱ्याला म्हणतो, नवरा म्हणतो मी पण तुझ्याशिवाय जगू शकत नाही. दोघंही जण एकमेकांच्या आणाभाका घेतात आणि मी जगू शकत नाही. पण काय, प्रारब्धाचा त्यांचाही भोग सरतो. आणि असं फार क्वचित लाखांमध्ये आपल्याला बघायला मिळेल की पती पत्नी हे दोघं बरोबर गेले. लाखोंमध्ये एखादं उदाहरण असं मिळेल की पती आणि पत्नी दोघं बरोबर वारले. पती जातो तर पत्नी दारापर्यंत जाते बिचारी. पती गेला तर ती दारापर्यंत जाते, पत्नी गेली तर तो स्मशानापर्यंत बिचारा जातो. आणि शेवटी 10-10-20-20 वर्ष जगतात. जगावंच लागतं. मरण येत नाही तर ते करणार काय, जगावंच लागतं. म्हणजे ते सुद्धा एकमेकांना सोडून जातात. सगळे सोयरे गेले, जन्मदाते आई वडील गेलेत, पती पत्नी एकामागून एक दोघं जण पुढे मागे गेलेत. मग काय राहतो, पुत्र तुझा जो अतिप्रेमाचा लाड किती करसी, पुत्र तुझा जो अतिप्रेमाचा लाड किती करसी, वार्धक्याची छटा येता तुझं पुरे जिणे म्हणती, वार्धक्याची छटा येता तुझं पुरे जिणे म्हणती. किती जगतोय म्हातारा, किती दिवस झाले व्हेंटिलेटरवर ठेवलंय. देवाने आता आटपावं त्यांचं. हे जन्मदाता पोरगा म्हणताना लागतो, ज्याला तुम्ही प्रेमाने कोड कौतुकाने लहानाचं मोठं केलं, तो म्हणायला लागतो वार्धक्याची छटा येतं तुझं पुरे जिणे म्हणती. किती जगते म्हातारी, 92 वर्षाची झाली. न्यावं आता परमेश्वराने तिला. म्हणजे काय, मुलगा असं म्हणायला लागतो. म्हणून हे जीवा तू ऐक, मी तुला आज महत्वाचा अमोल असा सल्ला देतोय. आता तरी तू शहाणा हो आणि या जीवनाचा खरा गुढार्थ जाण, ओळख की तू कशासाठी हा मनुष्य जन्म तुला मिळालाय. 84 लक्ष योनी तू फिरून आल्यानंतर तुला हा मनुष्य जन्म प्राप्त झालाय. ते काय मिळवण्यासाठी, कशासाठी, हे तू ओळख. मी अमोल सल्ला देतोय, कोणी तुझ्या बरोबर येणार नाहीये, हे तू लक्षात घे. कळकळीने सांगतो बाबा आणि दादा आपल्याला. बिचारे वर्षानुवर्ष सांगतोय आपल्याला, तरी आपल्याला अजून कळत नाहीये की त्यांनी हे भजनामध्ये काय लिहून ठेवले ना आपण कशासाठी. हे भजन ही साधना आणि संध्या माना, आता तरी माना, ते आपल्याला सांगतायत. कन्या कुळाची तुझीच बारे परगोत्री होताची, कन्या कुळाची तुझीच बारे परगोत्री होताची, प्रसंग समयी पतिया नेसव, प्रसंग समयी पतिया नेसव तुलाच दूर करते. तुझ्या आईवडिलांनी माझा मान ठेवला नाही, तुझ्या आईवडिलांनी मला मान दिला नाही, मला घर बांधायचे तुझे पैसे दिले नाही, तुझ्या भावाच्या लग्नात माझा मानपान केला नाही, त्यांच्या घरी जायचं नाही. तिला संसार करायचा असतो, ती पण येणं काय करते, तुमच्याकडे बंद करते. सगळे सोयरे पैशांमुळे गेले, बंधू भगिनींनी पाठा फिरवली, जन्मदाते आई वडील गेले, प्रारब्धाचा भोग सरला म्हणून. पती पत्नी एकमेकांना टाकून गेले, त्यांची प्रारब्धाचा परत भोग त्यांचाही सरला, तेही गेले.
मुलगा असं म्हणायला लागला वार्धक्याची छटा आल्यावर की आता बस झालं जगणं, मुलींनी येणं सोडलं पती आज्ञेस्तव, कारण ती परपत्री झाली आहे. कन्यादान, कन्यादान, जिथे तुम्ही त्या मुलीचं दान केलं तिथे तुमचा अधिकार त्या मुलीवरचा संपला. पण तरी आजकालच्या आया सारखे फोन, सकाळी उजाडल्यापासून मोबाईलवर आई सून आपल्या आईवर सुरू बोलणं, संध्याकाळ तेच काय केलं काय नाही, तू धडा शिकव, तू धडा शिकव, त्यांना हेच शिकवणं. माझं मत आहे असं, राग मानू नका कोणी, पण कोणी आयांनी आपल्या मुलीच्या संसारामध्ये लक्षच घालू नाही, त्यांना त्यांचे संसार करू द्यावे. आपल्या आया आपल्याला म्हणायच्या, एकदा मुलगी दिली की एक तर ती मेली माझ्यासाठी. मुलींचं लग्न झाल्यानंतर आईने संसारामध्ये लक्षच घालू नये, त्यांना आपले आपले संसार करू द्यावे. एक तर मुलगी नांदती ऐकावी, नाही तर मरती ऐकावी. पण आयांनी मुलींच्या संसारात लक्ष घालू नये आणि त्यांना शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. आयांनी जवळजवळ कितीतरी आया आपल्या मुलींचे संसार उद्ध्वस्त करतात. हे बघ आता निदर्शनास आलेलं आहे. म्हणून बायांनो कृपा करून इथे हेच विनंती पण मी करेन की मुलींचे लग्न झालं की त्यांना छान संसार करा, तेच तुमचे आईवडील आहेत, हे तुम्ही शिकवण द्या आणि सांगा आपली मुलगी छान संसार करते, ती आनंदाने नांदते आहे, हे ऐकून कोणत्याही आईवडिलांना आनंदच होईल. कन्या कुळाची तुझीच बारे परगोत्री होताची, प्रसंग समयी पती आज्ञेस्तव तुलाच दूर करती. काही मुली मग आईवडिलांच्या की तू जाऊ नको, त्यांच्याशी संबंध ठेवू नको, ती पण येणं बंद करून देते. मग शेवटी दिवस एक हा उजडताची फेरी सरता आत्म्याची, दिवस एक हा उजडताची फेरी सरता आत्म्याची, अखेरची ही खटपट करते सारे मिळूनी तुझसाठी. शेवटी काय होतं, एक दिवस असा उजाडतो की आपल्याही आत्म्याची फेरी सरते आणि आपल्याला नेण्याची खटपट सुरू होते. लागलीच केव्हा नेणार आहे त्या विद्याताईंना? 10 वाजता खाऊन पिऊन आपल्या दाराशी येऊन गेटशी उभे राहून जातात. नेलं त्यांना की परत जोतं आपापल्या कामावर, आपल्या आपल्या कामाला. जे स्मशानामध्ये जातात तेव्हा त्यांच्या राम बोलो बाई राम बोलो, राम बोलो बाई राम बोलो. अरे आता त्यांच्या तो मेलेला आहे आणि त्याच्या कानाशी ओरडतायत राम बोलो बाई राम बोलो, राम नाम सत्य आहे, राम नाम सत्य, तेच सत्य आहे. हे आपल्याला आपले दादा बाबा भजन, ही संध्या भजन हे साधना माना आपल्याला आयुष्यभर सांगत आले लहानपणापासून की तेच सत्य आहे, तेच तुमच्या बरोबर येणार आहे. आपल्या आत्म्याची फेरी सरते, आपण जातो, रामनाम सत्य ओरडणारे सुद्धा स्मशानाच्या बाहेरनंतर ते विसरून जातात, परत आपापल्या कामाला लागले. त्याच्यामुळे हेच सत्य आहे, रामनामच सत्य, तेच जे आपण करणार आहोत नामस्मरण तेच आपल्या बरोबर येणार आहे. त्याच्याने जे आपण मागचं आणलेलं आहे ते कटत कटत नामानेच जाणार आहे. एक तुझे नाम शास्त्रांचा आधार, तोच शास्त्रांचा आधार आहे की नाम. गोंदवलेकर महाराज काय म्हणतात, नाम नाम घ्या, नाम
मध्येच सगळं काही. आज कलियुगामध्ये अन्नदान आणि नामस्मरण या दोनच गोष्टी सांगितल्या आहेत. ज्याला या कलियुगात तरुण जायचं असेल त्यांनी नामस्मरण, सतत नामस्मरण, येता जाता उठता बसता नामस्मरण. क्षणही हा एक मोलाचा, करी रे नित्य जपत्याचा. हे बाबांचंच भजन आहे, स्वरचित भजन. की एकही क्षण असं दवडू नको रे, नको रे दवडू क्षणासाचा, रंगू दे नाम ही वाचा, मनाला छंद भजनाचा, जडावा लोभ चरणाचा. त्या चरणांचा लोभ जडला पाहिजे, कोणाच्या? गुरूंच्या चरणाचा. आणि एकही संधी अशी दवडता कामा नये, एकही क्षण दवडता कामा नये की ज्याच्यात नाम नाही. कारण तेच आपल्या बरोबर येणार आहे. हे जीवा तू ऐक, आता तरी ऐक, कोणी कोणाच्या बरोबर येणार नाहीये. तू कोणाची आज धरू नको. तू फक्त सगळ्यांची आज सोड. आणि कोणाला धर? फक्त सद्गुरूंना तू धर. शाल दुशाले जतन तू केले, केवळ जे रे तुझसाठी. मांजर पाठा सादर करती, शेवटी बारे तुझसाठी. तुझ्या आपल्या बरोबर काय काय? कांजीवरम साड्या, पैठण्या नाही, मांजर पाठ. शेवटी काय येणार आहे? मांजर पाठ. हे माझं स्वेटर, माझा बंगला, माझी गाडी, माझी कार आपण जतन करतो, माझं माझं म्हणून. आणि शेवटी बरोबर काय? तो मांजर पाठ. कशासाठी आपण हे जीवन घालवलं? हे सगळं गोळा करण्यात. हा माझा, तो माझा, ती माझी. कोणी बरोबर येतं का? नाही. एका भजनातून केवढा मोठा संसाराचा गुणार्थ, जीवनातला गुणार्थ बाबांनी सांगितला. काय सुचलं असेल? काय त्यांचे गुरु अनंत अनंत साई, आणि काय आपले पण गुरु भक्तराज महाराज आणि रामानंद महाराज. काय सांगितलं त्यांनी? क्षणभंगुर हे जीवन प्राण, आस किती रे जीवनात. क्षणभंगुर हे जीवन प्राण, ओढ किती रे जीवनाची. एक सरस जे एक निवाले, एक केले कोणी नवा साथी. इथे कोणी कोणाचा साथी झालेला नाहीये. आज टवाळक्या करत बसतात, टाळ्यांवर टाळ्या घेत बसतात, हसतात, टिंगला उडवतात एकमेकांच्या, पण कोणी साथी करू शकलं नाहीये. मनुष्य एकटा आलाय आणि एकटाच जाणार आहे. इथे कोणी कोणाचं एक सरस एक निवाले, एकापेक्षा एक एक श्रेष्ठ लोक होऊन गेले, पण इथे कोणी कोणाला साथी करू शकलं नाहीये. एकटा आलाय जीव आणि एकटाच जाणार आहे. मग काय सांगताय? शेवटी तुम्ही काय करा? या शेवटच्या 2 ओळी अतिशय महत्वाच्या आहेत. दास गणूंचा एक इशारा, सदा एकटा कारासी. दास गणूंचा एक इशारा, सदा एकटा कारासी. धरी चरणाशी सद्गुरूंच्या तू, धरी चरणाशी सद्गुरूंच्या तू, सोड आसरे इतरांची. हे जीवा, तुला मी आज अमोल सल्ला देत आहे की तू कोणाची आज धरू नको, कोणात गुंतू नको. हा कसा, तो कसा ते तू बघत बसू नको. हा वाईट, त्याने काय केलं, याने काय केलं, ह्या भक्तांनी काय केलं, त्या भक्तांनी काय केलं, हे तू नको बघत बसू लोकांकडे. तुला काय करायचे ते तू बघ. आणि तू काय कर? सगळ्यांची आशा सोड. दासगणूंचा एकच इशारा आहे की मी एकटा का राहतो. लोकांतातून मी एकांतात का आलोय. तू सगळ्यांची आस सोड आणि धरी चरणाची सद्गुरूंच्या तू
फक्त आणि फक्त सद्गुरूंचे चरण धर, त्यांना शरणांगती पत्कर. आणि गुरूंना शरणांगती पत्करली, देवाशी शरणांगती पत्करली की तिथे श्रीकृष्णाने सुद्धा भगवद्गीतेत अर्जुनाला सांगितलंय, हे कृष्णा, हे अर्जुना, तुम्हाला शरण येईल, मी तुझा क्षेम चालवेल. शरणांगती. आणि शेवटी शरणांगत्य पत्करणं, गुरूंना शरण जाणं, की माझ्याकडनं आजपर्यंत जे काही झालं, ज्या काही चुका झाल्या, जे काही कोणाला बोललं गेलं, त्या सगळ्यांच्या दृष्टीने आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी माफी मागते. मी तुम्हाला पूर्ण शरण आली आहे, शरणांगती पत्करते. याच जीवनात माझा उद्धार करा. पुनरपि जननम पुनरपि मरणम मधनं मला सोडवा. हे गुरुराया, मी तुला शरण आली आहे. तू मला या जीवनात मुक्त कर. या जन्म मरणाच्या फेऱ्यातून तूच मला वाचवू शकतो. गुरूंना काय मागायचं हे कळलं पाहिजे. जिथे हे कळलं की आपल्याला काय पाहिजे, जीवनात काय करायचे, सार्थक करायचंय, जीवनाचं काय मिळवायचंय, त्यासाठी गुरूंना शरण जायचं आणि गुरूंची शरणांगती पत्करायची की मला या जन्मात तू मुक्त कर. या जन्म मरण्याच्या फेऱ्यात मी खूप या जन्मात सहन केलं, आता तू मला मुक्त कर. आणि गुरूंना सुद्धा असेच भक्त आवडतात, कारण गुरूंना सुद्धा ही जबाबदारी असते शिष्यांची की जोपर्यंत आपल्या गुरु आपल्या शिष्याला मुक्त करत नाही तोपर्यंत गुरूंनाही त्रास होतो, त्यांना पण जन्म घ्यावे लागतात, त्यांनाही त्रास होतो. आपल्याला असं वाटतं आपल्या गुरूंना आपल्यासाठी त्रास नको. हे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मागायचं आहे. तेच मी बाबांना आणि दादांना प्रार्थना करून सांगते की बाबा दादा, मला पण याच जन्मामध्ये मुक्त करा. पुनरपि जननम पुनरपि मरणमच्या फेऱ्यातून सुटका करा. ही भजनं एक एक बाबांनी जी रचली आहे तिच्यावरती अभ्यास केला आपण आणि त्या भजनांचा जर अर्थ लावला तर आपली पूर्ण दिशा जीवनाची बदलून जाते. दुसरीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. इथे तुझं माझं काहीच नाहीये, सगळं इथे त्याचंच आहे. जेव्हा आपण गुरु केला तेव्हाच आपण मेलो. हे ज्यांच्या लक्षात आलं, गुरुच्या तत्व जे आहे ते शेवटच्या क्षणापर्यंत जपण्याची बाबा तुम्ही आणि दादा मला शक्ती द्या. हे शेवटच्या क्षणापर्यंत माझ्याकडनं कार्य करून घ्या. हे जे ते दिलेलं आहे बाबांनी कार्य, आणि इथे आपण जे श्रीपाद श्री वल्लभ आश्रमामध्ये जे कार्य चालवतोय, त्यांची त्रिकुटी जपतोय, भ्रमण करून येणाऱ्यांना अन्न देतोय, त्यांना भजन ऐकवतोय, त्याचा अर्थ सांगतोय. भजन भोजन भ्रमण करून येणाऱ्यांना तर ती त्रिकुटी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझं कार्य करून ये. कारण दादाबाबांनी तर त्यांच्या गुरूंसाठी आश्रम काढले, मी माझ्या गुरूंसाठी काय करते हे जेव्हा माणसाच्या लक्षात येतं आणि शरणांगती आपण पत्करतो तेव्हा हे दादाबाबा आपल्याकडनं हे असं कार्य करून घेतात. हे त्यांचं कार्य आहे आणि हे अव्याहतपणे चालूच राहणार आहे. हाच आशीर्वाद त्यांनी मला गुरुपौर्णिमेच्या दिवशी द्यावा अशी मी त्यांना प्रार्थना करते. अशा या माझ्या दादाबाबांना एकच म्हणेन, तव माये वीणा व्यर्थची जीणे, गुरुकृपेच्या सावलीने, पैल तरण्या देहा बुद्धीच्या दाता, भक्तीच्या दाता,
शांती द्या हृदया. अहो बुद्धीच्या दाता, भक्तीच्या दाता, शांती द्या हृदया. बाबा आणि दादांच्या कृपेने श्रीपाद श्री वल्लभा मोरटक्का आश्रमात त्यांचे आवडतं कार्य सुंदर रीतीने ते करून घेत आहे व शेवटच्या क्षणापर्यंत ते करून घेतील हा आशीर्वाद त्यांच्याकडे मागते. आणि सगळ्या गुरुबंधू भगिनींना, सगळ्यांना, जे गुरु ज्यांनी केले नाही केले त्यांना सुद्धा, कारण शेवटी गुरुतत्व एकच आहे. सगळ्यांना मी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देते आणि माझे हे जे भजनाचं निरूपण आहे हे संपवते. हरिओम तत्सत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. श्रीपाद श्री वल्लभ अनघा दत्त महाराज की जय. माँ नर्मदा मैया की जय. माँ नर्मदा मैया की जय.